मोठी बातमी सत्तेच्या सर्व पदांचे लाभ घेऊन शसेर सोडणाऱ्यांचा उल्लेख नेते शिवसैनिकांकडून गद्दार असा केला जातो। अशा गद्दारांना मग शसह धडा शिकवल्याशिवाय सोडत नाही असा इतिहास आहे। याला नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारखे दिग्गज नेतेही अपवाद राहिले नाहीत। असा धडा शिकवणारे शसह निष्ठावंत, कट्टर होते। बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर त्यांचे अतोनात प्रेम होते। अगदी रस्त्यावरच्या तरुणांना उचलून बाळासाहेबांनी त्यांना राजकारणात आणले, आमदार, खासदार, मंत्री केले। शसेर नसती तर सामान्य कुटुंबातील तरुणांना राजकारणात इतक्या मोठ्या प्रमाणात संधी मिळाली नसती। सत्तेच्या पदांवर गेल्यानंतर, सत्ता उपभोगल्यानंतर नेत्यांमधील महत्वाकांक्षेला पंख फुटतात। शिवसेनाच नव्हे, सर्वच पक्षांच्या बाबतीत असे घडते। छगन भुजबळ यांनी राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू केली। 1973 मध्ये शिवसेनेकडून ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले। पुढे 1984 पर्यंत ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते राहिले। 1985 आणि 1991 असे 2 वेळा ते मुंबईचे महापौर झाले। त्यानंतर शसेर प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले। त्यांच्यासोबत 13 आमदारही बाहेर पडले। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाचा अपवाद वगळता भुजबळ आणि अन्य आमदारांचा पराभव झाला होता। 1995 मध्ये राज्यात पहिल्यांदा शसेर भाजप युतीची सत्ता आली होती। मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले। त्याच टर्मच्या शेवटी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले होते। अंतर्गत मतभेदामुळे राणे यांनी शसेर सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री बनले। 2007 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला।